नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी नवीन पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आणि काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, स्वातंत्र्य भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1952. प्रश्न क्रमांक दुसरा, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक तिसरा, क्रिसिल, इक्रा व केअर या संस्था काय आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पत दर्जा मापन संस्था. प्रश्न क्रमांक चौथा, हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो बॅरोमीटर. प्रश्न क्रमांक पाचवा, घारापुरी बेटातील एलिफंटा केव्ज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील तालुक्यात मोडतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो उरण. प्रश्न 6, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅडॅश या राजकीय पक्षात झाले? याचं उत्तर आहे द्रविड मुनेत्र कळघम. प्रश्न 7, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? याचं उत्तर आहे मित्रांनो महर्षी कर्वे. प्रश्न 8, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? याचं उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान. प्रश्न 9, भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आला? त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न 10, कोणती व्यक्ती साखीर ग्रँड प्रिक्स या फॉर्म्युला 2 शर्यतीत जिंकणारा पहिला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो जेहान दारूवाला. प्रश्न 11, कोणता सर्वाधिक कोविड-19 लस खरेदी करणारा देश ठरला? त्याचं उत्तर मित्रांनो भारत. प्रश्न 12, कोणत्या देशाने कोविड-19 महामारीला प्रतिसाद देण्यासाठी लक्षाधीश कर कायदा? याचं उत्तर मित्रांनो अर्जेंटिना. प्रश्न 13, प्रथमच कोणत्या देशाने प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसाची विक्री करण्यास मंजुरी दिली? त्याचं उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 14, रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते? त्याचं उत्तर चिरनेर. प्रश्न 15, गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर मित्रांनो बुलढाणा.
प्रश्न 16. उमरान व मेहरून या जातीच्या बोरसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे जळगाव. प्रश्न 17. कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध लेखकाचे टोपण नाव होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो व्यंकटेश माडगूळकर. प्रश्न 8. कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? याचं उत्तर आहे येती. प्रश्न 19. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 20. प्रश्न 20. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रश्न 21. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर खालीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही? याचं उत्तर आहे मित्रांनो विजयनगर. प्रश्न 22. स्वातंत्र्य समता व बंधुता तत्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच स्वातंत्र्य सम राज्यक्रांतीचे जनक मानले? याचं उत्तर आहे रुसो. प्रश्न 23. आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? 1942 साली. मॅगेस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो इंडिका. प्रश्न 25. कोणत्या राज्याने पहिला स्थलांतरित पक्षी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो बिहार. प्रश्न 26. खालीलपैकी कोणत्या शहरात जय हिंद पूल उभारण्यात आला? उत्तर कोलकाता. प्रश्न 27. कोणत्या व्यक्तीला एशियन ऑफ द इयर हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो आधार पुनावाला. ललिता बाबर ही आंतरजातीय स्तरावर भारताची आघाडीची आहे. धावपट्टू. प्रश्न 29. नागपूर करार केव्हा करण्यात आला? त्याचं उत्तर मित्रांनो 28 सप्टेंबर 1953. प्रश्न 30. ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची शाखा मुंबईमध्ये केव्हा निघाली आहे? त्याचं उत्तर मित्रांनो 1869 साली. प्रश्न 31. कोणाच्या व्याख्यानातून होऊन प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती? त्याचं उत्तर मित्रांनो केशवचंद्र सेन. प्रश्न 32. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली होती? त्याचं उत्तर मित्रांनो कलम 5. प्रश्न 33. मुंबई हाय या भारतातील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध केव्हा लागला? त्याचं उत्तर मित्रांनो सन 1973. प्रश्न 34. कोणत्या राज्याने पहिला स्थलांतरित पक्षी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला? त्याचं उत्तर मित्रांनो बिहार. खालीलपैकी कोणत्या शहरात जय हिंद पूल उभारण्यात आला आहे? त्याचं उत्तर मित्रांनो कोलकाता.
प्रश्न 36 सिटो करार किंवा सिटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी. प्रश्न 37 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर याचं उत्तर आहे विलासराव साळुंखे. प्रश्न 38 विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो नवी मुंबई. कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलविण्यात आली? याचं उत्तर आहे 1911 साली. प्रश्न 40 भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे कलम 315. प्रश्न 41 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला आहे? तर याचं उत्तर आहे सातोशी. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला आहे? तर याचं उत्तर आहे सातोशी नाकामोटो. बेचाळीस हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? याचं उत्तर आहे करडई. प्रश्न 43 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे अशोक कुमार माथुर. हा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 44 वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 45 दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? तर याचं उत्तर आहे 90%. प्रश्न 46 संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण प्रेझेंटेशन करण्यासाठी उपयोग करतात या प्रोग्रामचा? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पॉवर पॉईंट. प्रश्न 47 नियोजन आयोगाच्या ऐवजी सुरू करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय आहे? तर याचं उत्तर NITI आयोग, नीती आयोग. प्रश्न 48 सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कुठे आहे? तर याचं उत्तर आहे श्रीवर्धन. प्रश्न 49 खालीलपैकी कोणते झाडे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी याचं उत्तर आहे निलगिरी. प्रश्न 50 आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं मित्रांनो. हे काही महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.